आज 15 ऑगस्ट निमित्त आम्ही सामूहिक आत्मदानाचा इशारा दिला होता। आमचे विषय असे होते, आमच्या मागण्या अशा होत्या की फुलगाव ग्रामपंचायतीमध्ये बाळ कामगार काम करत आहे आणि बाळ कामगार काम करत असताना आढळून आले, त्यामुळे आम्ही वरंगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला। पण लोकनियुक्त सरपंचावर अद्याप कोणती कारवाई झाली नाही। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 39 प्रमाणे कोणत्याही कारवाईचा अहवाल गेलेला नाही, त्यामुळे आम्ही आत्मदानाचा इशारा दिला होता। 5 महिन्यापासून प्रोसिडिंगच्या नकल्या आम्हाला मिळाल्या नाही, म्हणून आम्ही आत्मदानाचा इशारा दिला होता। अद्यापही सीसीटीव्ही बंद आहे। पंचायत समिती प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार केला, ग्रामविकास अधिकारी यांनी मौखिक सूचना दिल्या, आम्ही लेखी आक्षेप घेतला, त्यांनी लेखी दिलं, तरी सुद्धा सीसीटीव्ही चालू झाले नाही। म्हणून पाठक साहेब आणि वाडे साहेब आले, त्यांनी आता सीसीटीव्हीचा पंचनामा केला, आम्हाला लेखी आश्वासन दिलं की जो कोणता भोंगळ कारभार आहे त्या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी होणार आणि कारवाई 39 होणार आहे। त्यासोबत पांजडे साहेबांचा अहवाल जोडला जाणार आहे आणि त्यासोबत आता ते मला काही ज्या प्रोसिडिंग आहे त्याच्या नकला देत आहे, ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीमध्ये देत आहे। आणि 2 दिवसापूर्वी आम्ही जे शूटिंग केलं त्याची पण आम्ही चाचपडताळणी करणार की याच्यामध्ये काही फेरफार वगैरे झालेला आहे का। आणि सर्वात महत्त्वाचं की ग्रामविकास अधिकाऱ्यांना आमचा तुमच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे की ज्या दिवशी मासिक सभा झाली, ज्या दिवशी ग्रामसभा झाली, त्याच दिवशी तो प्रोसिडिंग आम्हाला मिळाला पाहिजे। जो कोणी या चुकीच्या खर्चाला होकार देत असेल त्याचं नाव नमूद करून द्या। ज्या प्रकारे तुम्ही आमचे नाव नमूद केले त्या प्रकारे त्यांचे नाव नमूद करून द्या। त्याचप्रमाणे माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण पारदर्शक पद्धतीने चौकशी करा। जर कोणी मंत्री संत्री तुम्हाला फोन करून दबाव आणत असेल तर त्याचं नाव तुम्ही निष्पन्न करा। आमच्याकडनंही तुम्हाला दबाव येणार नाही आणि त्यांच्याकडनंही जर दबाव येत असेल तर तुम्ही निष्पन्न करा आणि पारदर्शक पद्धतीने करा। आमची चुकी असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहे, पण जर हा भोंगळ कारभारामुळे गावाचा विकास कुठे खुटत असेल तर हे नियमबाह्य आहे, आम्ही कदाचित सहन करून घेणार नाही। माझे अपंग बांधवांचे पैसे 2-2.5 वर्षापासून पेंडिंग आहे, त्यामुळे आज आम्ही आत्मदानाचा इशारा दिला होता। त्यांचे पैसे येणाऱ्या 2-4 दिवसात मिळावे माझी तुम्हाला सर्वांना प्रशासनाला आग्रह नम्र विनंती आहे। आणि तुम्ही आलात, मी माझं आंदोलन स्थगित करत आहे, मी माझं आंदोलन असं कोणताही अनुचित प्रकार करणार नाही, मी तुम्हाला ग्वाही देतो। पण 8 दिवसामध्ये जर चौकशी झाली नाही आणि 39(1) चा प्रस्ताव लोकनियुक्त सरपंचाविरुद्ध जर नाही गेला आणि अपारदर्शक कामाबाबत जर निष्पक्ष चौकशी झाली नाही तर मी माझ्या निर्णयावर ठाम आहे। ओके। सरपंच सिद्धांत राजेंद्र चौधरी आज आंदोलनाचा इशारा दिला होता, पण पाठक साहेब आणि वाडे साहेब आले, आम्ही आंदोलन इथे केलं नाही, थांबवलं। आणि तुम्हाला एक विनंती आहे की चौकशी पारदर्शक करा आणि कुठल्याही प्रेशर किंवा कोणाची दबावाखाली चौकशी करू नका। तो कोणी आमदार होतो खासदार होता आम्ही पाहून घेऊ द्या। ओके। आपला सगळ्या नागरिकांना, शुद्ध नागरिकांना माहिती आहे की आपला भारत देश आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला होता। त्याचं औचित्यच आज धरून जर चाललं तर आपला भारत देश हा 80व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। आणि अशा शुभ दिवशी आपल्या घरी आपण गोडधोड पदार्थ, बासुंदी वगैरे सगळ्या गोष्टी करतो आणि गावात ह्या स्वातंत्र्याचं पेढे वाटप आणि लाडू वाटपाच्या माध्यमातून आपण हा उत्साह साजरा करत असतो। आणि अशा उत्साहाच्या दिनी जर ह्या अशा प्रशासनावर कोणत्याही गोष्टी महेंद्र पाटील सामूहिक आत्मदान करत असतील तर ते काही आम्हाला योग्य वाटलं नाही। आणि त्या दृष्टीने त्यांचा मोठेपणा आहे सगळ्यांचा, कार्यकारी मंडळाचा आणि ग्रामपंचायतचा, की त्यांनी प्रशासनास सहकार्य केलं आणि त्या आत्मदानापासून परावृत्त झाले। निश्चितच याची येणाऱ्या कालावधीमध्ये चौकशी करण्यात येईल। आम्ही सीसीटीव्हीचाही पंचनामा केला आहे, काही गोष्टी आम्ही लिहून घेतल्या आहे, त्यांना उपलब्ध असलेले रेकॉर्ड महेंद्र पाटील सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही हे उपलब्ध प्रोसिंग नक्कल आणि पत्र प्रशासनावरती द्यायला आलो। त्यांनी आमचं ऐकलं, प्रशासनाला सहकार्य केलं, त्याबद्दल कार्यकारी मंडळाचं आणि महेंद्रभाऊ पाटील यांचं आणि उपसरपंच साहेबांचं सदस्यांचं हार्दिक स्वागत, धन्यवाद। पण पाठक साहेबांना फक्त असं आढळून आलं तो निधी ना कसाही फक्त खर्च करायचा आहे, बस तो कुठेही करतो असं। ग्रामसभेचे त्याचे नातेवाईक येतात, त्याचे नातेवाईक कोणत्याही गोष्टीला आहे का तर ते चुकीचं नाही सर। ग्रामसभेची नोटीस 15 दिवस देणं पहिले अनिवार्य आहे, 1 दिवस पहिले द्यायची आणि मग अजेंडावर दुसरे विषय घ्यायचे, नंतर तिसरे फोटो घ्या। हो विजय भाऊ, हो विजय भाऊ थोडे थांबा बघा। आता याच्यामध्ये कुठली मुलं बरं खाली करू, आता कालचा व्हिडिओ जीपीएस लोकेशनचा किती पोराय पा आणि आता याच्यात लिहिली खाली काय नाही
कार्य केलं तर सर आम्ही नेहमी तुमचं कौतुक करू. आज जर तुम्ही आमच्या आंदोलनाला एवढं सहकार्य करून तात्काळ दिलं, त्यामुळे खरं तुमचं कौतुक आहे की तुम्ही आम्हाला आत्मदानासारखं टोकाचं पाऊल उचलू दिलं नाही, त्यामुळे तुमचं आभार व्यक्त करतो. प्रशासनातर्फे आम्ही निष्पक्ष चौकशी करू अशी मी ग्वाही देतो. ओके.